हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बघूयात. तर मित्रांनो, आता कबीर जो आहे तो बाहेरून आलेला असतो आणि जेव्हा कबीर बाहेर येतो त्याचवेळी आता या सखीने बोर्डवरती लिहिलेलं असतं की उद्या सण हा संपणार. तर त्यावेळी येता क्षणी कबीरने तो बोर्ड वाचला आहे आणि त्याच्या लक्षात आलं आहे की उद्या शेवटची तारीख असणार आहे. म्हणजे 1 महिना कंप्लीट झाला त्यांच्या या अटीसाठी. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो तबकला आहे हे सगळं पाहून आणि त्याला खूप मोठा धक्का बसला आहे. कबीर आता ते सगळं वाचून इथे सखीला बोलू लागतो की काय, उद्या 1 महिना कंप्लीट झाला, कसे दिवस गेले तेही कळालं नाही आणि आज 1 महिना कंप्लीट झाला आहे. तरीही आता इथे कबीर खूप नाराज होऊन म्हणत असतो, 1 महिना उलटून गेला तरी देखील मी तुम्हाला प्रेमात पाडू शकलो नाही आणि त्याचमुळे आता मला असं वाटतं की नाही, आता काहीही होणार नाही. 1 महिना झाला आहे तरीसुद्धा मी तुम्हाला प्रेमात पाडू शकलो नाही आणि या एका महिन्यामध्ये काय काय घडून गेलं. तर आता कबीरला आठवते की कशाप्रकारेने मनस्विनीला घराबाहेर काढण्यासाठी त्या दोघांनी मिळून प्लॅन केला होता आणि त्याचनंतर आता कबीरने तिच्यासोबत घालवलेले क्षण, 1 महिन्यात काय काय घडलं, त्यांनी कशा प्रकारे एकमेकांसोबत तो वेळ घालवला हे सगळं त्याला आठवतं आणि ते सगळं आठवून ना तो सखीला सांगत असतो की कशाप्रकारे आपण दोघांनी मिळून ह्या रूममध्ये डान्स केला आणि मी तुमच्यासाठी त्या 8 फ्लेवर्सच्या वेगवेगळ्या आईस्क्रीम्स आणल्या आणि तेही तुम्ही मी दिलेल्या आईस्क्रीम खाल्ल्या. हे ऐकून कबीरला खूप छान वाटत असतं. पण आता ती वेळ नसते, आता एकत्र राहण्याची वेळ संपली आहे हे कबीरला कळालं आहे. कबीर सगळं काही इथे सखी बेबीला सांगत असतो आणि त्यावेळी आता इथे सखी हे सगळं ऐकत असताना तिलाही खूप वाईट वाटत असतं की खरंच कबीर हे सगळं किती मनातून बोलत आहे हे सगळं तिला दिसत आहे. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की बेबी सरकार, मी तुम्हाला माझ्या प्रेमात नाही पाडू शकलो. मला वाटलं होतं मला 1 महिना पुरेच आहे, पण नाही बेबी सरकार, मी नाही करू शकलो हे सगळं. कदाचित आता तुम्हाला तुमच्या मनासारखं सगळं काही घडायला हवं ना, तर ठीक आहे, मी उद्याच त्या डिवोर्स पेपरवरती सह्या करायला तयार आहे. तर आता असं सांगून आता इथे कबीर खूप हर्ट झालेला असतो आणि हे सगळं तिने पाहिलेलं आहे. तर त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की मी आता इथून पुढे कधीही तुम्हाला फोर्स वगैरे करणार नाही, कारण तुम्ही माझ्यासाठी 1 महिना दिलात, पण मी आता दुसरा चान्सही मागू शकत नाही, असं कबीर सखीला म्हणत असतो. तर त्यावेळी आता सखीची ही अवस्था तीच झालेली असते जशी की कबीरची झालेली आहे. पण फक्त फरक एवढाच असतो की कबीर बोलून दाखवत आहे आणि सखी न बोलताच गप्प उभी असते. तर त्यावेळी आता कबीर आणि सखी दोघेही जण एकमेकांच्या जवळ असतात आणि एकमेकांना वाईटही वाटत असतं की ते दोघेजण आता एकमेकांपासून दूर जाणार आहेत या गोष्टीमुळे. तर त्यानंतर कबीर बोलतो की आता या विषयावरती आपण सकाळी बोलूयात, असं म्हणत कबीर तिच्यापासून दूर जाऊ लागतो आणि तेवढ्यातच त्याच्या हातामध्ये बांधलेलं ते हळकुंड जे असतं ना, तेच आता इथे या सखीच्या हातामध्ये अडकलेलं असतं. सखीच्या हातामध्ये बांगडी असते आणि त्यामध्ये अडकलं होतं. तर त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो तिच्या जवळ येतो आणि पाहू लागतो तर त्याचा हात अडकला आहे कुठेतरी. त्याला वाटू लागतं की सखीनेच त्याचा हात पकडला आहे, पण नाही, असं काहीही झालेलं नसतं. तर त्यावेळी हळूच येऊन त्याने त्याची ती बांगडी आणि त्याच्या हातातला तो दोरा जो आहे तो हळूच काढलेला आहे गुंतलेला आणि त्यानंतर इथे कबीर जो आहे तो बोलतो की मी आता फ्रेश होऊन येतो, असं म्हणत आता कबीर जो आहे तो फ्रेश होण्यासाठी जायला लागलेला असतो. तेवढ्यातच कबीरला समोर तो कान्हाचा, कृष्णाचा तो हे दिसतो, मोरपीस दिसतो आणि तो दिसल्यानंतर तो हातात घेतो आणि बोलू लागतो की मला वाटलं होतं की कान्हासारखं मी देखील माझ्या ह्याला प्रेमात पाडू शकेल, पण नाही, ते शक्य झालं नाही. त्यामुळे आता तो पुन्हा तो मोरपीस खाली ठेवून देतो आणि बाथरूममध्ये जातो. त्यानंतर इकडे सखी जी आहे ती मनातच बोलू लागते की मला वाटलं होतं की कबीरच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीतरी आहे आणि कबीर माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. पण ज्यावेळी त्याला कळालं की उद्या सण हा संपणार आहे आणि त्यावेळी तो किती भावूक झाला होता.
ते पाहताच मला त्याच्या डोळ्यामध्ये पाणी देखील दिसलं. मग असं कसं म्हणता येईल की कबीरचं बाहेर काहीतरी सुरू आहे, अफेअर वगैरे? मला नाही वाटत. आता त्याच्याकडे पाहून की त्याचं काहीतरी बाहेर सुरू आहे. पण असं काय आहे जे कबीर माझ्यापासून लपवत आहे? असं सखीला पुन्हा प्रश्न पडलेला असतो. तर आता तिचं हे कन्फर्म झालेलं असतं की कबीर कोणाच्याही प्रेमात वगैरे नाही आहे आणि तो मला फसवत नाही आहे. तर त्याचनंतर आता इथे ही जी सखी आहे ती बोलते की आता काहीही करून कबीर काय विचार करतो आणि कशाबद्दल करतो हे मला शोधून काढलंच पाहिजे. तेवढ्यातच आता सखीची नजर त्या बॅगकडे जाते. तर सखी पुन्हा म्हणू लागते की मला कळत नाही आहे, ते फोटो जे होते ते कबीरने या बॅगमध्येच ठेवले होते आणि नंतर त्याने काढून कुठे ठेवले असतील. तर आता इथे सखी जी आहे ती बोलते की अगोदर आपण त्या फोटोंचा शोध घेतला पाहिजे जेणेकरून आपल्याला सत्य समजेल. पण आता इथे कबीरने ते फोटो आधीच लपवले होते. कबीरला माहिती होतं की ते फोटो लपवणे माझ्यासाठी योग्य राहील. तर आता इथे सखी जी आहे ती बोलते की ठीक आहे, आपण आता जबरदस्तीने तर नाही करू शकत, पण आता हळूहळू करून आपल्याला ते फोटो शोधायला हवेत. मला असं वाटतं की ते फोटो ना या घरात कुठे ठेवलेच नसतील, कारण आता कबीर जिथे राहतो तिथे कदाचित. तर आता इथे तो बोलतो की किरण किरणला माहिती असेल त्या फोटोंबद्दल कदाचित. तर आता इथे सखी बोलते की मला ना किरणला जाऊन विचारलं पाहिजे की त्या फोटोबद्दल काही माहिती आहे का नाही. तर आता सखीने विचार केला आहे आणि ती उद्या सकाळीच तिकडे जाणार आहे. तर आता इकडे इकडे तेजस्विनी आणखीनही ते बिझनेसचं ते बुक वाचत बसलेली असते आणि कबीरच्या सांगण्यावरून तिला सगळा काही बिझनेस तो तोंडपाठ करायचा असतो की काय चाललं आहे आणि काय होणार आहे हे सगळं तिने त्या पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. तर त्याचनंतर आता इथे ही तेजस्विनी जी आहे ते म्हणत असते वाचता वाचता की खरंच आता या बिझनेसमध्ये किती काही बदल झाले आहेत ना, खरंच खूप कठीण आहे हे सगळं. तर त्यावेळी आता इथे तेवढ्यातच प्रेरणा येते. प्रेरणा आल्यानंतर तेजस्विनीला म्हणू लागते की तेजस्विनी, खरंच तू आता मनस्विनी बनण्यासाठी किती प्रयत्न करते आहेस ना, खरंच तुझे हे प्रयत्न सफल हो असंच आम्हाला वाटतं. तर त्यावेळी आता इथे तेजस्विनी जी आहे ती बोलू लागते की हो ना प्रेरणा, मला ना आता फक्त माझ्या सखीला भेटायचं आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करणार आहे. तर आता प्रेरणा बोलते की हो नक्कीच तू हे करू शकशील अशी मला गॅरंटी आहे. तर त्याचनंतर आता इथे प्रेरणाने तिच्यासाठी शेवयाची खीर आणलेली असते आणि त्यावेळी आता इथे ही जी मनस्विनी आहे ती बोलते की काय आहे हे शेवयाची खीर आणि माझ्यासाठी? तर आता इथे प्रेरणा जी आहे ती बोलू लागते की हो तुझ्याचसाठी. हे बघ तू सारखं मनस्विनीसारखं कडू वगैरे काहीही खात असतेस, म्हणून म्हटलं की नाही तुला हे काहीतरी तुझ्या आवडीचं दिलं पाहिजे ना, तर सारखं सारखं तेच खाऊन तुला बोर होईल. तर त्यावेळी आता इथे हे जे बोलून प्रेरणा बोलली होती ना ते सगळं बोलणं तिला खूप आवडलं. तर आता इथे ती जी तेजस्विनी आहे ती बोलते की खरंच प्रेरणा, हे बघ माझी सख्खी बहीण माझ्याशी असं वागली नाही. माझी सख्खी बहीण माझ्या जीवावर उठली आणि तू तू नेहमीच माझी साथ दिलीस. तू एक माझी मानलेली बहीण आहेस. माझ्या जन्मदात्या बहिणीने माझा कधी एवढा विचार केला नाही. तिने माझ्यासाठी काहीही चांगलं भल्याचं काहीही कधी केलं नाही आहे आणि ती फक्त माझ्या जीवावर उठली. पण तू तू नेहमीच माझी साथ दिली आहेस आणि देत आहेस, त्यासाठी मी तुझे कसे आभार मानू हेच मला कळत नाही, असं तेजस्विनी इथे त्या प्रेरणाला म्हणत असते. तर त्यावेळी आता प्रेरणा जी आहे ती बोलते की हे बघ तेजस्विनी, असं काहीही बोलू नकोस. हे बघ मी आता ना तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते, असं म्हणत आता इथे ही जी प्रेरणा आहे ती तिला सांगते की तू या शेवया खाऊन घे, मी तोपर्यंत आलेच, असं म्हणत आता प्रेरणा आतमध्ये जाते आणि थोड्याच वेळाने आता प्रेरणा बाहेर येईल. तर आता इकडे इकडे आता या मनस्विनी त्या भिंतीकडे पाहत असती ज्या भिंतीवरती सखीचा फोटो असतो. ज्या आधी काही दिवसांपूर्वी तो फोटो इथे मनस्विनीचा होतो, पण त्या जागी तेजस्विनीचा फोटो लागला गेला. तर त्यावेळी आता इथे ही मनस्विनी जी आहे ती बोलते की लवकरच या फोटोच्या जागी माझा फोटो असणार आहे सखी. मला कळत नाही आहे की ही सखी माझ्याशी एवढं गोल गोल बोलणारी आता मला कुठे दिसत कशी नाही आहे. तर ती सखीचा
विचार करत असते. तर त्यावेळी ती म्हणत असते की नक्कीच काहीतरी माझ्या विरोधात षडयंत्र रचण्यामध्ये मग्न असेल. पण हे बघ सखी, मी तुझा कुठलाही डाव सफल होऊ देणार नाही, असं मनस्विनी म्हणत असते. या मनस्विनीला लढण्यासाठी या मनस्विनीशी लढण्यासाठी खूप काही करावं लागतं आणि ते तुला कधीच जमणार नाही, असं आता इथे मनस्विनी म्हणत असते. तेवढ्यातच तिच्याकडनं तो ज्यूस सांडतो आणि पेपरवरती सांडल्यामुळे तिचा पेपर खराब होतो आणि तेवढ्यातच पेपर पाहायला जाते तर तो पेपर फाटलेला असतो. तर ती बोलते की हे सगळं कुणी केलं असेल बरं. तर तेवढ्यातच तिथे ती छोटी मुलगी येते उर्फी आणि त्यानंतर आता इथे ती कबीरला बोलू लागते की कबीर जीजू, मला ना तुमच्याकडे एक काम होतं, प्लीज करून द्याल का माझं काम. तर आता कबीर जो आहे तो बोलतो की बेटा आत्ता नाही हां, आत्ता मी ऑफिसला निघालो आहे ना आणि तसंही मला लेट झालं आहे, त्यामुळे प्लीज आल्यानंतर मी सांगेल तुला तुला काय हेल्प पाहिजे आहे ती. तर त्यावेळी आता ती बोलते की नाही कबीर जीजू, मला आत्ताच हवं होतं आणि मला बाबांविषयी निबंध लिहायचा आहे. तर आता इथे कबीर जो आहे तो तिला आधी बोलला होता की तू एक काम कर, तू सखीची हेल्प घे. पण ज्यावेळी बाबांचा विषय येतो, ज्यावेळी बाबांचं नाव येतं, त्यावेळी कबीर लगेचच तिथे थांबतो, तिच्या जवळ येतो आणि बोलतो की काय, तुला बाबांच्या विषयी निबंध लिहायचा आहे काय. तर त्यावेळी आता उर्फी बोलू लागते की हो ना कबीर जीजू, मला बाबांच्या विषयाबद्दल निबंध लिहायचा आहे. तर आता तो बोलतो की ठीक आहे चल, थोड्या वेळासाठी चल, मी सांगतो तुला, असं म्हणत आता कबीर तिची हेल्प करण्यासाठी थांबलेला आहे. तर आता मनस्विनी पाहिलं आहे की कबीर कशा प्रकारे इथे बाबांचं नाव घेतल्यानंतर अगदी शांत होतो आणि तिला हेल्पही करायला तयार होतो. तर त्याचनंतर आता इकडे सखीने रात्री ठरवल्याप्रमाणे सखी किरणच्या घरी आलेली आहे आणि ती घरात शिरल्यानंतर किरणच्याच रूममध्ये सगळी कपडे वगैरे काढत असते, जेणेकरून तिला ते फोटोज मिळावे. कारण तिला कुठेतरी या किरणवरती डाऊट असतो, म्हणूनच तो डाऊट क्लिअर करण्यासाठी ती इथे आलेली असते. तर आता इथे हा जो किरण आहे तो ती आल्याच ब्रश करत असतो आणि त्याच पद्धतीने तिच्याशी बोलत असतो. तर आता सखी बोलते की जा आधी ब्रश वगैरे करून घे आणि मग माझ्याशी बोल, तोपर्यंत मी आहेच इथे, असं म्हणत आता ते ब्रश वगैरे करून तो आलेला असतो आणि आल्यानंतर पाहतोय तर काय, सखीने सगळे कपडे इकडे तिकडे अस्तव्यस्त फेकून दिलेले असतात. तर त्यावेळी आता तो आल्यानंतर सखीला विचारू लागतो की सखी हे सगळं काय आहे. तर त्यावेळी आता सखीकडे हे सांगण्यासाठी काहीच उत्तर नसतं. तर त्याचनंतर इथे सखी जी आहे ती बोलते की आय एम सॉरी या सगळ्यासाठी, कारण सखीने खूप सारा पसारा घालून ठेवलेला असतो. तर आता कबीर बोलू लागतो की काय सॉरी, एवढा सगळा पसारा केला आणि बस सॉरी म्हणायचं आहे. तर त्यानंतर आता इथे सखी जी आहे ती गप्प बसते आणि त्याचनंतर आता इथे तिच्यासमोर एक मुलगी ही उभी असते आणि ती सखीला विचारू लागते की सखी काय झालं आहे, काही प्रॉब्लेम वगैरे आहे का, तू काय शोधते आहेस, आम्हाला सांग तरी, म्हणजे आम्हीही तुझी हेल्प करू. तर नक्की काही झालं आहे का तुझ्यामध्ये आणि कबीरमध्ये. तर आता इथे सखी जी आहे ती चिडली आहे. खरं तर तिला खूप राग येत असतो, कारण कबीर तिच्यापासून काहीतरी लपवत आहे आणि तिला सांगत नाही आहे, या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं. तर तेवढ्यातच आता इथे ज्यावेळी ती मुलगी म्हणते की कबीराने तुझ्यामध्ये काही झालं आहे का, तर त्यावेळी आता ही सखी जी आहे ती तिला सांगत असते की नाही, असं काही व्हायला आमच्यामध्ये नवरा बायकोचं नातंच नाही आहे, असं ती मोठ्याने ओरडते. आता किरण आणि त्या मुलीला कळणार आहे की सखीमध्ये आणि कबीरमध्ये कुठलंही नातं नाही आहे. तर आता इथे त्यांनाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर आता तेही विचार करू लागतात की कबीर आणि सखीमध्ये असं काय झालं असेल की त्यांच्यामध्ये हे नातं उरलेलंच नाही आहे, कारण त्यांना यामधलं काहीही माहिती नसतं. तर त्याचनंतर आता इकडे किरण आणि ती मुलगी जी आहे ती म्हणू लागतात की हे बघ सखी, तू आम्हाला काहीही सांगत नाही आहेस, म्हणून आता मी किरणला सांगते आहे की कबीरला फोन लावायला. तर आता इथे सखी बोलतं की हे पहा, तुम्ही असं काही करणार नाही आहेत. तर त्यावेळी आता किरण बोलतो की नाही सखी, तू सांगत नाही आहे म्हटल्यानंतर मला कबीरला फोन लावावाच लागेल. तर
त्यावेळी आता इथे हा जो किरण आहे तो मुद्दाम कुठेतरी कबीरला फोन करत आहे असं दाखवत आहे. तर त्यावेळी ती मुलगी देखील बोलते की हे बघ सखी, तू जे काही करत आहे ना ते अगदी चुकीचं आहे. तू आमच्याशी खोटं बोलत आहे, पण का बोलत आहे आणि का नाही याचं कारण तर आम्हाला माहिती नाही. पण आता सखीला याबद्दल सगळं माहिती असतं, पण आता सखीचा कबीरवरती विश्वास आहे हे सांगणं आता सखीला योग्य वाटलं नाही. म्हणूनच आता तिने काहीच इथे सांगितलं नाही आणि काही विचारलं देखील नाही. तर आता सखी बोलते की ठीक आहे, मी चालते आहे. त्यामुळे प्लीज कुणी तुम्ही दोघेही जण किरणला फोन वगैरे लावू नका, असं आता इथे सखीने त्या दोघांनाही सांगितलेलं असतं. तर मित्रांनो, आता पुढील भागात इकडे कबीर जो आहे तो ऑफिसमधून घरी आलेला असतो आणि त्याचवेळी आता तेजस्विनी इथे मला काहीतरी म्हणत असते. तर तेजस्विनीचं असं झालेलं असतं की आता ही मनस्विनी जी आहे ती बिझनेससाठी बेंगलोरला जाणार आहे आणि मग तेजस्विनीचं असं म्हणणं असतं की मग ती बेंगलोरला गेल्यानंतर इथला बिझनेस जो आहे तो कोण सांभाळणार आहे. तर त्यावेळी आता कबीर अचानकच इथे येतो आणि तेजस्विनीला सांगू लागतो की हे पहा, आता मनस्विनी बिझनेससाठी बेंगलोरला जाणार आहे आणि त्याच काळामध्ये आपण त्या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे. एकदा की ही मनस्विनी बेंगलोरला गेली तर त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या बिझनेसमध्ये तुम्ही पाऊल ठेवायचं आहे आणि एकदा की तुमची तिथे एंट्री झाली तर आता त्या मनस्विनीचा भत्ता कट होणार, असं आता इथे हा कबीर म्हणत असतो. तर त्याच नंतर इथे तेजस्विनीचं आणि कबीरचं बोलणं ऐकत असते आणि तिथे प्रेरणा देखील असते. पण मला कुठंतरी हे खूप विचित्र वाटत असतं की कुठेतरी ती मनस्विनी किती डेंजर आहे आणि तिथे हिला जाऊन आता आपल्या पायावरती धोंडा मारून घेण्यासारखं आहे, असं म्हणत असतात. म्हणत असते. तर त्यानंतर आता इकडे सखी जी आहे ती आता कबीरच्या घरी आली आहे तिच्या आईकडे आणि त्याच्या माकडे. तर आता इथे सखी येऊन इथे खूप काही बडबड करू लागते. तर त्यावेळी आता इथे जी आहे ती सखीचं अगोदर बोलणं ऐकून घेते. सखी बोलते की मला वाटते की तो माझ्या आयुष्यात आला आहे तो फक्त पैशासाठी आला आहे, त्याच्यासाठी फक्त पैसा महत्त्वाचा आहे. तर त्यावेळी आता जी आहे ती बोलते की हे बघ सखी, तू तोंड सांभाळून बोल बरं का, तू माझ्या नातवाबद्दल बोलत आहे ते. तर त्यावेळी आता सखी जी आहे ती बोलते की हो, मी अगदी तोंड सांभाळूनच बोलत आहे. तर त्यावेळी आता इथे सखी बोलते की त्याच्या आयुष्यात फक्त पैसा महत्त्वाचा होता आणि म्हणूनच आला ना तो माझ्या आयुष्यात. तर आता हे ऐकून ना प्रेरणालाही खूप वाईट वाटलेलं असतं की सखी कसा विचार करत आहे. तर आता बोलते की आता एक शब्दही मी माझ्या नातवाबद्दल ऐकून घेणार नाही, गप्प राहा. सखी खूप भडकलेली असते. सखीचा राग आहे तो खूप वाढला आहे. तर त्याच नंतर आता इकडे जेव्हा ही मनस्विनी आता तिच्या लॅपटॉपमध्ये काहीतरी पाहत असते त्याचवेळी आता तिला तेजस्विनीचा फोटो तिथे दिसलेला आहे आणि हरवलाय ही बातमी तिथे दिली गेली होती. तर नक्की आता ही बातमी कोणी दिली असेल हा प्रश्न आता इथे या मनस्विनीला पडला होता आणि त्याचनंतर आता कुठेतरी तिच्या मनात आता तेजस्विनीबद्दल भीती निर्माण होऊ लागलेली आहे. तर त्याचनंतर आता इथे सखी जी आहे ती कबीरबद्दल आणखी बोलू लागते की कदाचित त्याच्या आईने त्याच्यावरती चांगले संस्कारही दिले असतील, पण जेव्हा चांगले संस्कार नसतील तेव्हाच मुलं अशी वागतात असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की कदाचित त्यांची आई नाही तर त्यांचे वडील त्याला संस्कार देण्यासाठी कमी पडले असतील, असं म्हणता क्षणी आता इथे मला राग अनावर झाला. कारण त्यांच्या मुलाचं नाव इथे या सखीने घेतलं होतं आणि त्यांच्या मुलाचं नाव घेताच माझा राग जो आहे तो खूप वाढला आणि सखीला म्हणाल्या की बस आता खूप झालं, आता मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. माझ्या मुलापर्यंत तू पोहोचलीच कशी, तू गेलीच कशी माझ्या मुलांचं काहीही काढायला. तर त्यावेळी आता मला खूप राग आलेला असतो आणि जी आहे ती प्रचंड वेगाने इथे या सखीवरती ओरडत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.